युतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात स्थापन होणार, महायुती 2.0 राज्यात स्थापन होणार हे स्पष्ट झालेलं होतं। मात्र मुख्यमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलेलं होतं। अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब बसल्याची बातमी TV9 मराठीने सर्वात आधी दिलेली होती। त्यानुसार आज अधिकृतपणे देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्षाचे नेते, विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड करण्यात आली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस आता सत्ता स्थापनेचा दावा करतील। उद्या ग्रँड शपथविधी या महायुतीच्या नेत्यांचा होणार आहे। अर्थात त्याआधी म्हणजे आज सत्ता स्थापनेचा दावा करण्याआधी मात्र वर्षा निवासस्थानी फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची बैठक होणार आहे। अर्थात उद्या हे तीनही नेते शपथ घेणार आहेत। मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथ होणार आहे हे तर स्पष्ट आहे। मात्र त्यानंतर नेमके त्यांच्यासोबत किती मंत्री शपथ घेणार आहेत, प्रत्येक पक्षाचे किती मंत्री उद्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत याकडे लक्ष असेल। आपल्याला कल्पना आहे की 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता। दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। 2022 साली पुन्हा आपलं सरकार तयार झालं आणि त्यातूनच आज पुन्हा एकदा पूर्ण बहुमत आपल्या महायुतीला, प्रचंड बहुमत हे महायुतीला मिळालं आणि आपल्या भारतीय जनता पक्षाला 132 आणि आपल्या मित्रांसोबत 137 जागा, एक प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये लिहिला गेला। हा इतिहास मला असं वाटतं की अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे। सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की 2.5 वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही। सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो। अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे।